बाजारातून पुदिना आणल्यानंतर काय होतं, तो लगेच सुकतो आणि खराब होतो. आपल्याला वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी आणि केव्हाही आपण तो वापरू शकतो. ते कशा पद्धतीने साठवून ठेवायचा ते बघूया. हा पुदिना आणला आहे बाजारातून एकदम हिरवागार आणि आता आपल्याला याची पानं काढून घ्यायची आहे आणि स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता मस्त अशी जुडी आणलेली आहे पुदिन्याची एक. आता याची मी सर्व पानं काढून घेतलेली आहेत एका ताटामध्ये. आता आपण हे स्वच्छ धुवून घेऊया. हलक्या हाताने धुवायचे आहे आपल्याला. पुदिना खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यामुळे पचनक्रियासुद्धा सुधारते आणि उलटी मळमळचा त्रास असेल तो सुद्धा थांबतो. त्यामुळे पुदिना तुम्ही आहारामध्ये समावेश केला पाहिजे. याची चटणीसुद्धा होते. आपण पाणीपुरीमध्ये सुद्धा याचा वापर करतो. आता एका बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे. आता आपण हलक्या हाताने स्वच्छ धुवून घेऊया. अशा प्रकारे धुवून घ्यायचं आहे आपल्याला आणि चाळणीमध्ये निथरण्यासाठी ठेवायचं आहे. फक्त आपल्याला हलक्या हाताने पाण्यातून काढायचं आहे, म्हणजे यावर माती वगैरे असेल ती सर्व निघून जाईल. ही चाळणी घेतलेली आहे एक, यावरती आपण आता हा टाकून देऊया, म्हणजे सर्व पाणी निथरलं जाईल. आणि आपल्याला फॅन खालीच ठेवायचा आहे थोडा वेळ सुकण्यासाठी. आणि असा पातळ करायचा आहे थोडासा, म्हणजे लगेच असं पाणी सुकलं जाईल याचं. आणि एक कॉटनचं कापड घ्यायचं आहे, त्यावरती आपल्याला हा पसरून द्यायचा आहे. उन्हामध्ये तुम्ही सावलीमध्ये सुद्धा वाळवू शकता. तुम्हाला उन्हामध्ये नसेल वाळवायचा तर याचं पाणी पूर्ण निथरलं गेलेलं आहे. आता या कॉटनच्या कापडावरती आपल्याला असा एकदम पातळ लेअर असा अंथरायचा आहे, म्हणजे हा टाकायचा आहे, म्हणजे छान असा वाळला जाईल. लगेच एकाच उन्हामध्ये वाळतो. उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही वाळवून ठेवला तर लगेच वाळतो. याला जास्त वेळ लागत नाही वाळण्यासाठी आणि वर्षभर तुम्ही केव्हाही हा पुदिना वापरू शकता. पुदिना छान असा पसरून दिला आहे कॉटनच्या कापडावरती. आता वाळण्यासाठी ठेवूया आपण. आणि पुदिना उन्हाळ्यामध्ये जास्त करून याचा वापर केला जातो. जलजिऱ्यामध्ये किंवा सरबतामध्ये याचा उपयोग केला जातो. तुम्ही पाहू शकता छान असा वाळला गेलेला आहे. एकाच उन्हामध्ये वाळून घेतलेला आहे मी. तुम्ही असाच हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता किंवा हाताने चुरगळून सुद्धा याची पावडर किंवा मिक्सरमध्ये सुद्धा पावडर याची करू शकता. खूप छान चव लागते. अजिबात याची चव बदलत नाही. तुम्ही सुद्धा असा पुदिना वर्षभर साठवून ठेवा आणि केव्हाही वापरा. तुम्हाला याची ट्रिक कशी वाटली कमेंट करून सांगा. तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. अशा छान छान भन्नाट रेसिपी आणि ट्रिकमध्ये भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय मंडळी.